स्वप्नांना आकार देणारी तू, जिद्द ठेवणारी तू, हार न मानता तुझीच तू राहा. हॅलो, वेलकम टू अनदर व्लॉग. आता आपण कुठला मूवी बघायला चाललोय? ओ माय गॉड, जाऊ दे, आता आपण टॅक्सीने जायचंय. ऊन लागणार, पण आता आपण टॅक्सीनेच जायचंय ना. आपल्याला लगेच टॅक्सी भेटणार. आपण कुठे चाललोय सांग? विच मूवी? राजा शिवाजी. कोण कोण येते सांग आपल्या सोबत? कुठली वाली आणली आहे? तू आणले. तुला कोणती पाहिजे? दीदी कुठे? शर्व. ओ माय गॉड, हे पाऊस येतोय. पाऊस येतोय सिरियसली. तेव्हा जसं ढगाळ वातावरण आहे. हॅलो, आई मॅचिंग मॅचिंग. ओजस आणि दीदी मॅचिंग मॅचिंग. ओजस आपली ट्रेनिंग झालेली. डे आउट विथ ओजस अँड ओजस मॉम. ना ओजस? पाऊस येतो. येत होता पाऊस. आता ऊन आलं लगेच बघ कसं. मला वाटलं की कुठलं वरचं पाणी पडतंय की काय. आपण नशीब टॅक्सी लगेच भेटली. आता पुन्हा आमची नेहमी स्टार्टिंग मिस होते. कसे गेले एक्झाम्स? छान छान छान. ब्रेव गर्ल. हा, आता नाही घ्यायची कुठली. बघायचं तुला? हा बघ. हात ना काढायचा बाहेर. ऍक्च्युली 2 दिवस झाले रात्रीचा पाऊस पडतोय आय थिंक ना. हो हो. मला असं वाटलं की रात्री काल पडला म्हणून. परवा पण रात्री पडला. त्या दिवशी माझी एक दिवस एक्झाम होती ना, फ्रायडे काय थर्सडेच्या वेळेस, तेव्हा रात्री 2 वाजता पाऊस पडलेला. असा पडतोच. बट आता असं बघायला पाहिजे की मे मध्येच पाऊस चालू होतो. पण ह्या वर्षी पाऊस कमी आहे का असं बोलतात. हा, या वर्षी पाऊस. गेल्या वर्षी तर होता पाऊस, आणि गेल्या वर्षी सुद्धा मे मध्येच चालू झालेला. ओजस तुझा समर कसं चालू आहे? कमी पाऊस नाहीये, आहे पाऊस जास्त आहे. हा, जेवढं गरम पहिल्या महिन्यात कमी आहे थोडा. हा, जुलै मध्ये असेल. बरोबर. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या झाला. हो, हल्ली काय होईल सांगू नाही शकत. आता आम्ही चाललोय पिक्चर बघायला. म्हणजे कोणता पिक्चर बघायला चाललोय? राजा शिवाजी. मगाशी बोलला ना तू. मी ओजस आणि शर्वरी आहोत टॅक्सी मध्ये. दादा वहिनी येतात बाईकने. पोचू, टॅक्सी मिळाली म्हणून पोचू, नाहीतर आमची स्टार्टिंग केली. आमची स्टार्टिंग नेहमीच जाते. त्यात काय नवीन नाही. नेहमी बोलतो मूवीच्या अगोदर की स्टार्टिंग मिळायला पाहिजे. पण ऍक्च्युली हा टाइम खूप ऑड आहे. हा, त्याच्यामुळे आपलं सगळं रात्रीचं मॅनेज करायला पण वेळ जातो. कारण की ओजस असल्यामुळे काकींजवळ आम्हाला खूप म्हणजे असं होतं की मला माझी पण खूप धावपळ झाली त्याच्यामुळे. अरे जेवायचंय. मी जेवत होती जेव्हा मला अमोल काकांनी फोन केला ना, तेव्हा मी जेवत होती. आणि तो मला बोलला की आता तू आरोही काकींसोबत ये. मी म्हटलं मला समजलं ह्यांची तयारी लवकर झाली आहे. आणि मग मी म्हटलं ठीक आहे चालेल. रात्री कसं थोडं रिलॅक्स असतं, सर्व आपली कामं होऊन जातात. हो ना. ओजस तुझा समर कॅम्प कसं चालू आहे? संपला समर कॅम्प. संपला? हो. पिल्लू पिल्लू असं नको करू, अंकल ओरडणार. काल लास्ट होता समर कॅम्प त्याचा.
पण मग काही क्लासनेच सॉरी स्कूलनेच दिलेलं त्याचा समर कॅम्प. हा म्हणजे आउटसाइडर पण येऊ शकतात. अच्छा. एंट्री होती आउटसाइडरला. बरं झालं ना ओजस तेवढा. तो तितका हा अरे तो खूप कंटाळायचा. समर कॅम्पला टाकल्यानंतरच तो किती कंटाळायचा. हो ना ओजसला कॅमेऱ्यामध्ये यायचंय. गर्दी पण ना एवढी आहे बापरे. मसाल्यांची गर्दी खूप लांबून लांबून लोक येतात लालबागचे मसाले बनवायला. इस्पेशली लालबाग मध्ये मसाले बनवायला. लालबागचे मसाले नाही मध्ये मसाले बनवायला Yes, लोक खूप yes. येतात आणि खूप गर्दी असते. कारण की खामकर हा खामकर शिंदे मसाले असे खूप प्रख्यात मोठी मोठी नावं आहेत लालबाग मध्ये. आणि गावावरून पनवेलवरून माणसं येतात लालबागला मसाले बनवायला. हे आहे पूर्ण लालबाग. या दिवशी लालबाग गजबजलेलं असतं मसाल्यांसाठी आणि गणपतीमध्ये त्याच्यामुळे आम्ही खूप लकी होत की आम्ही बाबा लालबाग मध्ये राहतो. लालबाग सोडवत नाही मुंबईकर आहोत. येस येस खूप हाडा मसाचे मुंबईकर आहोत आम्ही ना. भाऊ काका कुठे गेले? आता ओजस पोचलेला आहे. ओजस से हाय. ओजस आम्ही पोचलेलो आहोत जय हिंदला आणि खूप गर्दी आहे. आजच पिक्चर रिलीज झाला आहे. ठीक आहे ओजस हाय कर. कुठे गेले ते लोक? कुठे काय माहिती आतमध्ये गेले वाटतं ते. गेले. हा करू फोन. ए बिना तिकीट इथे ये. इथून जायचंय. चल चल पुढे चल. दीदी सोबत चल. हा कधी पोचलात? अंगावर असे गुजबम्स आले हा पिक्चर बघताना. सिरियसली खूप. आणि प्रत्येकाने ऍक्टिंग तर इतकी छान केली आहे की ते प्रत्येक कॅरेक्टर रिअल वाटत होते. भारीच. म्हणजे शब्दच नाही. स्पीचलेस. काहीच बोलू शकत नाही मूवी विषयी. म्हणजे शेवटी तर इतका म्हणजे अंगावरती एकदम गुजबम्स झाले. पाणी अंगावर काटा. सिरियसली खूप छान होता मूवी. मस्ट वॉच. प्रत्येकाने जाऊन बघाच. रितेश देशमुख जेनेलियानी जेवढी मेहनत केली आहे ना पेड ऑफ. सुंदरच. मी ना रडली नाही मी. असं एकदम ना तो भावाभावांचा जो मुवमेंट होता ना त्याला रडायला आला. वाईट वाटलं. काय हो ना. तुला आवडला स्पायडरमॅनचं बघून? आवडला. हा घेऊया. हा. अरे बापरे. आता काय खुशच खुश. इथे बसूया आपण. हळू चढ. येता का तुम्ही मला घेऊन येते? हा केव्हा तरी येते. आता मूवी संपली आहे आणि आम्ही गार्डनला घेऊन आलोय. बळीचा बकरा बिचारी शर्वरी बनली. नाही असं काय नाही. पण माझ्या पण खूप लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. बिचारी आम्ही दोघी टॅक्सीने आलो. तिला यावं लागलं. मी तर ओजसला घेऊन येणारच होती बट बिचारीला पण यावं लागलं. पण जाऊ दे. तितकं तिचं पण थोडं माइंड फ्रेश होईल लहान मुलांना बघून. आधी आम्ही खूप महिन्यांनी भेटलोय ना. खूप महिन्यांनी. नाही तर पहिला असं आम्ही ती यायची पण आता ती सुद्धा बिझी असते. मी सुद्धा बिझी असते. आणि आमचे एकदा का आमचं असं गाडी चालू झाली की ती नॉनस्टॉप आमची गडबड चालू असते. म्हणजे 1.5 तास. बापरे. आता तरी ओजस आहे म्हणून आपण थोडं लक्ष तिथे डायव्हर्ट होत आहे. नाहीतर मग आपलं बोलणंच थांबलं नसतं. आपण येऊ शकतो असं तर सॅटर्डे संडे असं बोलायला येऊ शकतो ना. हा येऊ कुठे जाण्यापेक्षा इथे छान वाटेल.
तुझी फ्रेंड भेटली ना, डान्सची फ्रेंड भेटली ना तुझी. ए पिल्लू, इथे पाय द्यायचा पहिला, डायरेक्ट न चढायचं. ओजस, 5 मिनिटं काय. काय होतंय काय. काय झालं ओजस? ओजस काय पाहिजे? बसलाय कधी कधी काय हा म्हणूनच त्याला दिसली वाटतं वरती. हा ते बघते एक्साइटमेंट आहे खूप. चला उतरा. चल चल बस. बस ओजस. चल आरवी. 25 आहे ना. 50 आहे. एक राऊंड. 2 राऊंड 50. हा 2 राऊंड. ओजस हाय. आता आम्ही घरी जातोय. मूवी बघून झाला. ओजसला गार्डनला नेऊन झालं. खूप टायर्ड आहे मी. तू काय दाखवतोय? स्पायडी. ओजसनी खूप एन्जॉय केला. मूवीतला तर तो फुल टाइम झोपलेला. स्टार्टिंगला बघितला ते पण तुटक. सो आता मी ब्लॉगचा दियण इथेच करते. पुन्हा एकदा सांगेन, कोणी मूवी बघितली नसेल अजून तर जाऊन बघा. खूप छान आहे. सगळ्यांनी ऍक्टिंग छान केली आहे आणि एकदम हार्ट टचिंग आहे. आपण रिलेट इन द सेन्स आपण त्या काळामध्ये जातो की त्या काळी त्यांनी काय फील केलं असेल. जर तुम्ही कनेक्ट राहून बघितलात तर. सो माझ्याकडे येतो. आता मी ब्लॉगचा दियण इथेच करते. शर्वरी आहे माझ्यासोबत. आता मी दोघी जातोय घरी. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि आरवी काकींना भरपूर सबस्क्राईब करा. थँक्यू. सो असंच भरभरून प्रेम द्या, असं तुम्ही प्रत्येक ब्लॉगला प्रेम देता. सो आता मी चाललोय घरी. बी हॅपी, वर्क हार्ड आणि मेक युअर ड्रीम कम ट्रू. बाय बाय.